तुमचं नाव काय बोललं? यशस्वी काळे. ओके, तर तुमचा प्रोजेक्ट काय? माझ्या प्रोजेक्टचं नाव हरशिल्ड आहे. हरशिल्ड म्हणजे तिचं रक्षण तुम्ही करताय. तर मग याचं डोमेन काय? विमेन सिक्युरिटीशी रिलेटेड आहे प्रोजेक्ट आमचं. खास करून मुलींसाठी. फक्त मुलींसाठी. ओके ओके ओके. तर तुम्ही किती लोक आहात या प्रोजेक्टमध्ये? तिघी जणी आहे, मी, यशस्वी आणि सिद्धी. या प्रोजेक्टमध्ये कम्प्लीट मुलीच आहेत आणि मुलीच मुलींचं रक्षण करणार आहेत. करेक्ट. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही ह्याच उद्देशाने ॲडमिशन घेतलं होतं का जावाच्या बॅचला, की आम्हाला सुपर एक्समध्ये प्रोजेक्ट करायचा म्हणजे करायचं? ॲक्च्युली आता थर्ड इयरपर्यंत आम्ही असं कुठलेच प्रोजेक्ट वगैरे काहीच केले नव्हते. जेवढं काय होतं ते आम्ही आहे ENTC बॅकग्राऊंडचे, तर मग एवढं काही नॉलेजच नव्हतं. आणि आता थर्ड इयरला आल्यानंतर असं झालं की स्किलसेटच नाही आहे आमच्याकडे. मग तेव्हा फोर्टवेबमध्ये आल्यानंतर समजलं की अरे प्रोजेक्ट वगैरे पण बिल्ड होईल, त्यातनं शिकायला पण भेटेल. मग त्याच एका खूप इकडे. तुमच्यामध्ये असं काय चेंज तुम्हाला जाणवतो? म्हणजे आता मित्रमैत्रिणी असतात आपले, की जे आता ऑलरेडी क्लासला पण भरपूर लोक नसतील तुमचे फ्रेंड्स वगैरे म्हणा, मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये असं काय डिफरन्स तुम्हाला दिसतोय? माझे जे कोण फ्रेंड्स आहेत त्यांना ऑलरेडी जावा माहिती आहे. त्यांच्या नॉलेजमध्ये आणि आमच्या नॉलेजमध्ये तो एक फरक दिसतो की सरांनी जसं इंटरनलपर्यंत आम्हाला जावा शिकवलं आहे तेवढं त्यांना माहीत नाही. त्यांना ड्राय रन काय आहे हे माहीत नाही, पण आम्ही दाखवतो की प्रत्येक कोड इम्प्लिमेंट कसं होतो, प्रत्येक लूप कशी इम्प्लिमेंट होते. प्लस जे इंटरनल आहे, JVM आहे, जेवढं डेप्थपर्यंत आम्ही शिकलो आहे तेवढं त्यांना नॉलेज नाही. सो आय एम थँकफुल फॉर दॅट. छान वाटलं तुमच्याशी बोलून. सगळ्यांची आयडिया आणि तुमचा कॉन्फिडन्स आत्ताच या लेवलला आहे, तर ऑब्व्हियस आहे की जेव्हा तुम्ही प्रेझेंट करत असाल तो एकदम पीकला असेल. आम्हाला पण सगळ्यांचे प्रोजेक्ट बघायला आवडतील. थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल.